लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 जानेवारीचा महा एपिसोड भाग तुम्ही बघत आहात आपल्या चॅनलवर आणि प्रेक्षकांनो पूर्ण महा एपिसोड तुम्ही या एकाच व्हिडिओमध्ये एन्जॉय करणार आहात। तर काल तुम्ही बघितलं की पिहू जीवा आणि काव्याला विचारते काय तुम्ही कसे काय ओळखतात एकमेकांना, तेव्हा जीवा म्हणतो अगं पिहू असं काय करतेस, अगं आम्ही यांच्या घरी नव्हतो गेलो का नंदिनी वहिनीला बघायला, तेव्हा आमची ओळख झाली। पिहू म्हणते असं आहे होय। आता तिला जीवा म्हणतो पिहू तिथे गप्पा नको मारत बसू, तिकडे फोटोज काढताय, तुझे फोटोज येणार नाही तिकडे गेली नाहीस तर। पिहू म्हणते अरे चा माझ्या लक्षातच नाही आलं। जीवा म्हणतो जा 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 लवकर जा। तो मुद्दाम पिहूला कटवतो तिथून। पण आता काव्याला भीती वाटते ना की जीवा सोबत तिला असं कोणी एकटं एकटं बघितलं तर। आता जीवा तिच्या सोबत फ्लर्ट करत असतो आणि गुलाबाचं फूल काव्याच्या समोर करतो, तेव्हा काव्या म्हणते जीवा असं काय करतोयस, गोंधळ नको घालूस काहीतरी। जीवा म्हणतो असं काय करतेस यार माझी परम सुंदरी। आता काव्या तिथून पळ काढायचा प्रयत्न करत असते, पण आता प्रेक्षकांनो एवढा मस्त दाखवलाय त्यांनी महा एपिसोड, खरंच खूप छान दाखवलाय। आता इकडे या आरुषीच्या मैत्रिणीने आरुषीला सांगितलंय अगं तू आपल्या कॉलेजमधला युग तो इथे गोंधळ घालेल, त्याने आपल्याला बघितलं तर। आणि आता या दोघीही काव्याला शोधतायत आणि काव्या इकडे जीवासोबत फ्लर्ट करतीये आणि जीवा तिच्या सोबत। जीवा काव्याला म्हणत असतो तुला गुडघ्यावर बसून प्रपोज करू का काव्या। काव्या म्हणते वेडायस का कोणी बघितलं तर। जीवा म्हणत असतो हो म्हण ना अगं लग्न होऊन जाईल आपलं इथे लगेच। आता काव्या म्हणते मला जाऊ दे कोणी बघितलं तर। आता जीवा म्हणतो असं काय करतेयस थांब ना जरा, बोलायला पण बंदी आहे का यार। पण काव्या आता काही न बोलता निघून जाते, पण आता जीवा त्या गुलाबालाच असं जवळ घेऊन म्हणत असतो माझी परम सुंदरी। असो पण आता इकडे बघा या आरुषीने काव्याला फोन केलाय आणि तातडीने काव्याला बोलवून घेतलंय आणि युग बद्दल सगळं सांगितलंय। अगं ताई तो कॉलेजमधला मुलगा इथे आलाय, त्याने काही गोंधळ घातला आपल्या ताईच्या साखरपुड्यात तर। काव्या म्हणते काय सांगतेस, तो मुलगा इथे काय करतोय। आता आरुषी म्हणते मला माहिती नाहीये ग, पण चल ना आपण जाऊन त्याच्याशी बोलूयात। आता काव्या म्हणते थांब आता बघतेस मी त्याच्याकडे। आता बघा प्रेक्षकांनो काव्या अगदी तावातावाने युगला झापायचं म्हणून त्याच्या समोर येत असते, तेव्हा तिला जीवा आणि हा युग दोघेही सोबत दिसतात। काव्या जीवाला युग सोबत बघून खूप आश्चर्यचकित होते आणि बराच वेळ अशी त्या दोघांकडे बघतच राहते। आता बघा प्रेक्षकांनो ऍक्च्युली जीवा जरा आडोशी असतो त्या खंब्याच्या बाजूला, काव्याला तो नंतर दिसतो। काव्या अशी तावातावाने येते आणि जोरात युगवर ओरडते तू इथे काय करतोयस रे। आता जीवा म्हणतो अरे चा तू ह्याला ओळखतेस का, अगं हा माझा सगळ्यात लहाना भाऊ आहे, हा इथे नसणार तर कुठे असणार। युगला मात्र काव्याला बघितल्या बघितल्या तळाची आग मस्तकाला जाते। युगच्या लक्षात येतं आपल्या थोबाडीत मारणारी बाई ती हीच आहे। आता आरुषी युगकडे रागाने बघते, युग आरुषीकडे बघतोय, जबरदस्त तमाशा रंगलाय। आता जीवा म्हणतो तुम्ही याला ओळखता का आधीच। अरे युग अरे ही ना आपल्या वहिनीची लहान बहीण आहे, मी तुला म्हटलं नव्हतं का की कॉलेजमध्ये एक मुलगा आहे तिला त्रास देतोय, बघ हीच ती। आता काव्याला हे जरा वेगळंच विचित्रच वाटलंय बरं का, म्हणजे त्यांना हे सगळं एक्सपेक्टेड नव्हतं, पण शेवटी मुलीची बाजू आहे ना त्यामुळे या दोघी बहिणी लगेच नरमतात। पण हा युग मात्र अतिशय पक्का दाखवलेला आहे त्यांनी, आय गेस तो वसू आत्यावर गेलेला दिसतोय। यांच्या भेटीगाठीचाच खूप सीन रंगवलाय त्यांनी। आता युग म्हणतो आरुषी आता मनात घाबरते आणि विचार करते हा इडियट युग आम्ही कॉलेजमध्ये याला मारलं हे घरी सांगतो की काय, माझ्या ताईला नको प्रॉब्लेम यामुळे। मग आता जीवा पुन्हा एकदा ओळख करून देतो या सगळ्यांची। जीवा आता युगला सांगतो की अरे तुझ्या कॉलेजमध्येच आहे बरं का तो मुलगा जो आरुषीला त्रास देतो ना, तुला दिसला ना तर त्याला चांगला सरळ कर। आता युग म्हणतो हो नो प्रॉब्लेम। आरुषीला टेन्शन आलंय युगकडे बघून आणि आता लगेच काव्या म्हणते ठीक आहे नो प्रॉब्लेम, भेट ओळख झाली आमची, असं म्हणून या दोघी आता तिथून निघून जातात। जीवाला हे सगळं जरा वियर्डच वाटतंय। आता जीवा या दोघी गेल्यानंतर या युगला म्हणतो अरे युग ही आरुषी आहे, फ्रेंडशिप करून घे हिच्याशी, अरे खूप गोड मुलगी आहे, तुझ्या कॉलेजमध्ये आहे म्हणून म्हणतोय। आता युग जीवाकडे पण बघा कसा रागाने बघतोय आणि तिथून निघून जातोय। आता जीवा विचार करतो अरे यार काय माणूस आहे हा, पात्रच आहे, याला एवढं चांगलं सांगतोय मुलीशी फ्रेंडशिप कर तर हा गेला निघून। असो चला आपण आता साखरपुड्याच्या तयारीला लागूयात असा विचार करून जीवा त्याच्या कामाला लागलाय। पण आता प्रेक्षकांनो पुढे मामा दाखवलाय बरं का त्यांनी नंदिनीचा, आणि नंदिनीचा मामा म्हणजे मानाचा मामा आहे बाबा, त्याने एवढा भाव खाल्लाय की विचारू नका।
आता पार्थ आलाय वरतून खाली आणि प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या भेटीगाठी घेतोय वगैरे वगैरे. साखरपुडा म्हटल्यावरती हा कार्यक्रम रंगवणारच होते ते. नंदिनी अशी पार्थच्या बाजूने पास होते तेव्हा पार्थ तिच्याकडे बघून स्माइल करत असतो. तेव्हा तिची मैत्रीण, नंदिनीची ही मैत्रीण आहे, ती म्हणते लाजतेस काय नंदिनी, अगं बोल ना तू त्यांच्याशी. या सगळ्या मैत्रिणी मिळून नंदिनीला खूप चिडवत असतात. पार्थ असा चोरून चोरून सारखा नंदिनीकडे बघतोय. हे कपल ना प्रेक्षकांनो हम आपके कोण मधले रेणुका शहाणे आणि ते मनीष आहेत ना, तसे दाखवलेले आहेत. खूप गोड वाटतात. तुम्हालाही तसंच वाटतं ना? मला नक्की कमेंट करून सांगा. मग पार्थ या सगळ्यांच्या समोर येतो आणि म्हणतो तुम्ही मस्करी करतायत ना ज्याची, तो मीच आहे बरं का पार्थ. मग आता त्या नंदिनीच्या मैत्रिणी म्हणतात अहो तुमची नाही, आमच्या नंदिनीची चेष्टा करतोय आम्ही, जरा मजा मस्ती करा की तुमचं लग्न ठरलंय. नंदिनी म्हणते काय ग, जरा गप्प बसा ना, मार खाल हं. मग आता या सगळ्या जणी त्या दोघांना प्रायव्हसी देतात आणि तिथून निघून जातात. गप्पा मारा एकमेकांशी. मग आता पार्थ आणि नंदिनी एकमेकांसोबत खूप लाजतायत, मुरडतायत, म्हणजे ऑकवर्ड फील करतात एकमेकांशी बोलताना. आणि जे एक सौंदर्य असतं ना नवीन नवीन जोडप्यांचं, ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. आता पार्थ हळूच म्हणतो तुम्ही खूप गोड दिसता आहात. नंदिनी थँक्यू म्हणते. नंदिनी म्हणते काव्या आणि आरू खूप रुळल्यात तुमच्या फॅमिलीमध्ये. आता हा पार्थ म्हणतो हो ना, आमचा जीवा सुद्धा असाच आहे. मग आता ही नंदिनी म्हणते हो मी ओळखतेच त्यांना. मग आता फोटोग्राफर येतो आणि या दोघांचा छान फोटो घेतोय. तेव्हा तो म्हणतो जरा जवळ या ना प्लीज. दोघे जण खूप ऑकवर्ड फील करत असतात. तो फोटोग्राफर या दोघांना आणखीन त्रास देत असतो. अहो इतके लांब काय बसताय, जरा अजून जवळ या. आता पार्थ आणि नंदिनी असे ऑकवर्ड फील करत करत फोटो काढतात एकमेकांसोबत, एवढं अंतर ठेवून. छान आलाय दोघांचा फोटो, हो की नाही? तर आता बघा पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. पण तत्पूर्वी पार्थ सहज म्हणतो नंदिनीला आपण जरा आज बोलतच नाही आहोत ना. मग आता नंदिनी म्हणते हो ना, कधी कधी न बोलणं सुद्धा बोलणं असतं नाही का. मग आता हा पार्थ म्हणतो तुमचं बोलणं म्हणजे एक कविता आहे असं म्हणणार होतो मी तुम्हाला, पण आता नंदिनी म्हणते पण काय. पार्थ पटकन म्हणतो अहो तुम्हीच एक कविता आहात. असं बोलल्यानंतर नंदिनी गोड लाजते आणि दोघं एकमेकांच्या लग्नाच्या तारखेबद्दल डिस्कस करू लागतात. तर आता बघा इकडे या नंदिनीचा मामा आलाय आणि ते नंदिनीचे वडील सांगायला येतात त्यांच्या मिसेसला अगं शालिनी, अगं तुझा भाऊ आलाय. आता तो मामा तिथे दारातच उभा असतो, तो काही आत यायला तयार नसतो. ही नंदिनीची आजी आहे, म्हणजे तिच्या आईची आई आहे. आता त्या येतात तिथे शालिनी आणि म्हणतात अरे बापरे, अगं आई आलीस तू, बरं झालं. आता त्या नमस्कार वगैरे करतात आणि त्यांच्या भावाला म्हणतात अरे चल ना दौलत, अरे असं काय करतोयस, चिडलायस का माझ्यावर. दौलत म्हणजे हा नंदिनीचा मामा. आता ते नंदिनीची आई खूप मनधरणी करते बाबा या मामाची. आता तो मामा चिडतो आणि म्हणतो कशाला नाटकं करताय मला मनवण्याची, मला न सांगता साखरपुडा ठरवला ना तू, एक शब्द बोलू नकोस माझ्यासोबत. शालिनी परस्पर लग्न ठरवलं, मामा नको का मुलीच्या लग्नाला, सख्ख्या लोकांना गुंडाळून ठेवलंस तू. आता त्या शालिनी ते म्हणतात अरे दादा घाई गडबड झाली रे, तुला सांगितलं ना मी फोनवर. मग ते मामा म्हणतात असं आदल्या दिवशी आमंत्रण द्यावं का मग. आता त्या नंदिनीचे वडील हात जोडतात. अहो दौलतराव माफी मागतो मी, पण असे राग रुसवे धरू नका, व्याह्यांचं घर आहे, इथे तमाशा करू नका. पण तो मामा आणखीन मोठ्याने आरडाओरडा करतो मी कशाला तमाशा करू, मला काय गरज आहे तमाशा करायची, तमाशा तर तुम्ही करून ठेवलाय माझा वगैरे वगैरे. नंदिनीची आई म्हणते अरे बाबा दादा रागवू नको, ओरडू नको, जे बोलायचं ते बोल मला, पण अरे थोडं हळू बोल रे बाबा. मग आता ते दौलतराव म्हणतात जिथे मान नाही ना तिथे थांबत नसतो हा दौलतराव, उगा नंदिनीसाठी आलोय मी इथे, तमाशा करतोय म्हणे, काय बोलतेस तू मला, हे ते मोठ्याने बोलत असतात. आता बिचारे हे नंदिनीचे आई वडील, त्यांना अजून टेन्शन येत असतं की आता ह्याला कसं समजून सांगावं. आता प्रेक्षकांनो मोठा ट्विस्ट तर यात पुढे आहे, कारण या मामाचा मुलगा आहे ना त्याला नंदिनीशी लग्न करायचंय म्हणे. अरे बापरे, तुम्ही पुढे ऐकाल तर पागल व्हाल अक्षरशः, एवढी भयंकर स्टोरी आहे. आता बघा काव्या आणि आरुषी सगळा राग बाजूला ठेवून या युगची मनधरणी करायला येतात. काव्या म्हणते हे बघ युग, आम्हाला माहिती नव्हतं तू आमच्या ताईचा होणारा म्हणजे धीर आहेस म्हणून, त्यामुळे सॉरी, जे काही झालंय ना ते विसरून जा आणि राग मनात धरू नकोस. मी माफी मागते तुझी हवं तर. काव्या किती जेन्युनली बोलते त्या युगशी, पण त्या युगचा चेहरा बघा, तो पक्का वसू आत्यावर गेलाय. काव्या म्हणते अरे जाऊ दे ना, आता आपण नातेवाईक होणार आहोत, असं राग मनात ठेवून काय होणार आहे. हे बघ मी ना जेन्युनली तुला सॉरी म्हणते. तुझा भाऊ जर तुझ्याकडे असं रडत आला असता तर तू काय केलं असतं, तू लढला असतास ना तुझ्या भावासाठी, मी सुद्धा लढले की नाही माझ्या बहिणीसाठी. तर जाऊ दे, सोडून दे, फॉरगेट इट.
आता आपण फॅमिली होणार आहोत, वन पार्टी होणार आहोत, मग उगाच कशाला एकमेकांवर राग काढायचा, आपण समजून घ्यायला हवं ना एकमेकांना. काय म्हणतोस? आता हा युग त्या दोघींकडे नुसता रागानेच बघतो बरं का, आणि तिथून निघून जातो. अक्षरशः काहीही भाव न देता काव्याला रागच येतो. आता काव्या विचार करते, असं काय हा कुत्र्याचं शेपूट ते वाकडंच आहे. आरुषी म्हणते, जाऊ दे ना ताई, कशाला आपण याला भाव द्यायचा, नाही ऐकत तर दे सोडून. मग आता काव्या म्हणते, हो जाऊ दे, होईल जे होईल बघू आपण नंतर. आणि आता दोघीही आपापल्या कामाला निघून जातात. आरुषीला तर खूपच राग येतो, बाई काय पात्र आहे हे, कोणालाही असंच वाटेल नाही का. तर आता ह्या दोघी आपापल्या कामाला निघून जातात. आता हा मामा बघा प्रेक्षकांनो, खूपच आडून धरतोय हा मामा या साखरपुड्यामध्ये. हा मामा म्हणतोय, काय तू शालिनी, तुला माहिती नाही का, मी रीती भातीवाला इसम आहे, मी सख्खा मामा आहे नंदिनीचा, आम्हाला काही न कळवता तू लग्न परस्पर ठरवून टाकलं नंदिनीचं, कशाला यायचं आम्ही इथे शोभेचा गणपती म्हणून. आता ही आरुषी वरून बघते, अरे बापरे, दौलत मामा आलाय, आजी पण आली. आता ही न्यूज ती नंदिनी पर्यंत पोहोचवते. पण आता त्याआधी आरुषीला कळतं की तिचा मामा खूप चिडलाय. आता त्या आजी आहेत ना, नंदिनीच्या आजी, त्या खूप समजवतात. त्या म्हणतात, अरे दौलत असं काय करतोय, तुझ्या लाडक्या भाचीचं साखरपुडा आहे, नको रागवस रे, अरे इथे नको तमाशा करूस. आता ते दौलतराव म्हणतात, आई तू मध्ये बोलू नकोस, हे बघ तुला माहिती होतं ना सगळं, म्हणजे तुला आजीच्या मायेने इथे यायचं होतं ना, मी तुला सोडायला आलो, माझं काम झालं, मी चाललो आता. ते नंदिनीचे वडील म्हणतात, अहो दौलतराव असं नका करू, जाऊ नका. शालिनीबाई म्हणतात, नंदिनीच्या आई, अरे दादा जाऊ नको रे, तू म्हणशील तितक्या वेळेला मी तुझी माफी मागते, पण जाऊ नकोस रे. त्या आजी म्हणतात, अरे थांब बाबा, कशाला आरडाओरडा करतोय आता. पण ते दौलतराव म्हणतात, मी शांत बसणार नाहीये, माझ्या शंकरशी नंदिनीचं लग्न लावलं होतं ना, आपण ठरवलं होतं ना लग्न, लहानपणी ठरलं होतं ना, मग आता कशाला नंदिनीचं लग्न दुसरीकडे लावताय. मग आता ती शालिनी म्हणजे नंदिनीची आई म्हणते, अरे दादा लहानपणीत मस्तीमध्ये बोललेल्या गोष्टी आहेत, गमतीत बोललेल्या गोष्टी थोड्या खऱ्या होतात, पोरं मोठी झाली आहेत रे दादा. अरे दादा, नियतीच्या मनात असं काहीतरी वेगळं असेल असं कोणाला वाटतं का रे, नको तू असा इतका विचार करू. पण ते दौलतराव म्हणतात, नियतीच्या गोष्टी सांगू नको, मी स्वतःच्या मनगटावर जगणारा माणूस आहे. ते नंदिनीचे वडील हात जोडून उभे, आहो नको दौलतराव, रागवू नका. पण आता तो मामा म्हणतो, मला नाही शांत बसायचं, उगा हात नका जोडू माझ्या समोर, अजिबात माझी माफी मागायची नाही आणि मी शांत बसणारच नाहीये, आज मी ठरवूनच आलोय तसं. बापरे बाप, प्रेक्षकांनो अवघडच आहे. आता आरुषी पळत पळत नंदिनीकडे जाते आणि म्हणते, अगं ताई, आता तिला असं वाटतं यांना डिस्टर्ब करावं की न करावं, काव्या सुद्धा तिथेच आहे. आता आरुषी हळूच म्हणते, अगं ए ताई, अगं दौलत मामा आलाय. मग नंदिनी खुश होते. मग आता आरुषी हळूच कानात सांगते, मामा बरोबर आजी आलीये, मामा खूप रागवलाय, तिथे चिडलाय तो आणि तमाशा करतोय. मग नंदिनी हळूच पार्थला म्हणते, मी आलेच, माझा मामा आलाय, बघून येते. पार्थ म्हणतो, हरकत नाहीये. आता नंदिनी तिकडे जाते बरं का तिच्या मामाकडे आणि फक्त एकच शब्द बोलते, अरे मामा आलास तू, अरे असा का उभा आहेस दारामध्ये, चल ना आतमध्ये. आता नंदिनीने एवढंच बोलल्यानंतर हा मामा पटकन पघळतो आणि लगेच नंदिनीशी प्रेमाने बोलायला लागतो. म्हणजे नंदिनी ही या मामाची लाडकी भाची आहे. आधी मामा म्हणतो की तुझ्या आईवर रागवलोय मी. मग नंदिनी म्हणतो, आईवर रागवलायस ना, माझ्यावर कुठे रागवलायस. मग लगेच मामा म्हणतो, अगं बाई माझी लाडकी भाची आहेस तू, तुझ्यावर कसा रागवीन. मग काव्या आरुषी म्हणतात, काय रे मामा, आम्ही कुठे गेलो. मग आता तो मामा म्हणतो, हो बाई तुम्ही पण माझ्या लाडक्या भाच्या आहात. असं म्हणून सगळा आनंदी आनंद होतो. मग मामा म्हणतो, कसा रागवीन मी तुमच्यावर, चला चला आतमध्ये चला. आता नंदिनीने मनधरणी केल्यावर मामासाहेब आतमध्ये आले. आता आजीबाई म्हणतात, बघा केवढ्या वेळचं डोकं फोडत होतो आपण, काही परिणाम झाला का. नंदिनीने नुसतं मामा म्हटल्यावर विरघळून गेला बाई मामा. नंदिनीची आई म्हणते, हो ना आई, आपली नंदिनी एवढी गोड आहे ना की तिच्या गोडव्यापुढे आणि समजूतदारपणापुढे कोणीही काहीही कोणाचं काही चालतच नाही. आणि आता हे सगळे आनंदी आनंद व्यक्त करतात आणि आता यांची ओळख पाळख होते. आता हे नंदिनीचे वडील पार्थच्या वडिलांची इंट्रोडक्शन करून देतात. सगळं नमस्कार चमत्कार होतो, पार्थची ओळख होते आणि या पार्थच्या आईशी पण होते. आता साखरपुड्याचा प्रोग्राम सुरू झालाय. मंजू आत्या सेल्फी क्वीन आहेत बरं का. म्हणजे त्यांनी या अख्ख्या कार्यक्रमाच्या सेल्फ्या फार भारी घेतलेल्या आहेत आणि त्या बहिणीला जळवायचं म्हणून एवढे फोटो काढून ठेवलेत की विचारू नका. आता इकडे रम्या म्हणजे टेन्शन मध्ये असते, म्हणजे तिला माहिती नाही अजून पार्थचा साखरपुडा चाललाय, पण ती विचार करत असते की पार्थ माझ्याशी असं का वागतो, कशामुळे वागतो. तिची आई समजवते, अगं बेटा तू हसत खेळत राहत जा, असा विचार नको करू सारखा सारखा त्या गोष्टींचा, तुझ्यासाठी आईस्क्रीम मागवू का, काय मागवू. पण ती रम्या म्हणते, नको ग आई, मला काही नको, मी प्रयत्न करते ना ग, पण मला त्रास होतो या गोष्टींचा.
मग आता ती आत्या वसू आत्या अजून इमोशनल करते मुलीला आणि म्हणते आपले तुझे वडील असते ना बेटा तर आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती, त्यांनी विक्रमला बरोबर सरळ केलं असं म्हणून तर रडायला लागतात. मग रम्या म्हणते आत्ता म्हणालीस ना आई मला की हसत खेळत राहा, मग तू का रडतेस? मग वसू आत्या म्हणते माझा जीव तुटतो ग बेटा तुझ्यासाठी, असं म्हणून दोघी मायलेकी एकमेकींच्या गळ्यात पडतात. इकडे मंजू आत्या पूर्ण प्रयत्न करत असते सगळे फोटो वसू आत्यापर्यंत पोहोचवण्याचा, पण वसू आत्या काही रिप्लाय देत नाही म्हणून त्यांची मनाशी चिडचिड होत असते. आता पुढे आता मामा मात्र मेन साखरपुड्याच्या कार्यक्रमात तमाशा करतो बरं का. मामाची अजून नाराजी दूर झालेली नाहीये. आता जीवा मामाच्या पुढे पुढे करतोय, त्याला सरबत वगैरे देतोय, पण मामा असा हात दाखवतो मला काही नको. जीवाला वाटते अरे बापरे युग नंतर हे एक पात्र पाहायला मिळतंय त्याला. आता पुढे पहा प्रेक्षकांनो, मजाच मजा आहे या मालिकेत, एवढे कॅरेक्टर आहे बाप रे बाप. आता ते गुरुजी म्हणतात चला आता पुढचे विधी सुरू करा, नवरी मुलीला बोलवा. आता मामा संतापतो आणि म्हणतो थांबा काय चाललंय तुमचं हे. आता सगळे अटेन्शन देतात त्या मामाकडे, काय झालं बाबा या मामाला म्हणून. आता तो मामा हे काय चाललंय तुमचं, काही रीतभात आहे की नाही, मी मुलीचा मामा आहे, मामा काही मला विचाराल की नाही, माझी परवानगी घ्याल की नाही, सुपारी फोडायचा मान मला असतो ते राहिलं बाजूला आणि लगेच साखरपुडा करताय तुम्ही, नाही तुम्हाला काही रीतभातच दिसत नाहीये, काय चाललंय काय हे सगळं काही असं मोडावून लावलंय तुम्ही वगैरे वगैरे. ते खूप बडबड करत असतात. आता त्या आजी काही बोलणार तेवढ्यात त्या शालिनीबाई पुढे येतात. मग मामा म्हणतात शालिनी तू मध्ये बोलू नकोस. मग आता नंदिनीचे वडील म्हणतात की अहो दौलतराव जरा शांत व्हा. शेवटी पाठचे वडील येतात आणि म्हणतात अहो दौलतराव जरा चुकलं बरं का, जरा घाई गडबडीतच ठरलं, तुम्हाला सांगायचं राहून गेलं, पण आता सगळं छान करू ना आपण, चला या. पाठचे वडील अगदी पाठ सारखेच समजूतदार आहेत. आता ते लगेच काय टोपी वगैरे घेतात आणि मामाची मनधरणी करतात, त्यांना टोपी घालतात आणि युगला म्हणतात अरे हे धर. आता युग सुद्धा तिथेच आहे बरं का. आणि आता खूप छान सोहळा दाखवलाय त्यांनी. मामाला कुंकू वगैरे देतात, श्रीफळ देतात, शालजोडी देतात आणि म्हणतात हे बघा मामा तुमची भाची नंदिनी, अहो तुमच्या भाचीसाठी माझ्या मुलाचा हात मागितलाय आम्ही आणि काही काळजी करू नका, तुमच्या भाचीची माझा पाठ खूप छान काळजी घेईल. आता साखरपुड्यासाठी परवानगी देऊन टाका की, म्हणजे जे फॉर्मल आमंत्रण असतं ना लग्न ठरल्यावर तसं आमंत्रण त्यांनी मामाला पुन्हा एकदा दिलंय, म्हणजे अगदी सगळ्यांच्या समक्ष. आता मामा जरा कन्फ्यूज होतो आणि म्हणतो मला राग आलेला आहे, खूप राग आलेला आहे, मला कोणी एक शब्द पण विचारलं नाही. शेवटी त्या मामाच्या आई म्हणतात अरे असं काय करतोयस, ब्याही तुझे मानपान करतायत ना, शांत हो बरं दौलत. आता ते शांत होतात आणि म्हणतात बरं ठीक आहे, माझा आशीर्वाद आहे, माझी नंदिनी माझी लाडकी भाची आहे आणि माझे आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम असणार आहे, मी तयार आहे या साखरपुड्याला, असं म्हणतात ते. आणि मग सगळेजण टाळ्या वाजवतात. मग आता ते मामा म्हणतात या जावई बापू या, आणि त्या पार्थला म्हणतात माझी लाडाची आणि गुणाची भाची आहे बरं ही, तिचा सांभाळ करा. पार्थ म्हणतो हो मामा तुम्ही काहीच काळजी करू नका. सगळेजण आता टाळ्या वाजवतात प्रेक्षकांनो, आणि जो खरा विधी आहे ना तो पुढे सुरू होतो. पण मामाने ऑलरेडी एक छान भेटवस्तू आणली आहे पार्थसाठी, एक सुंदर घड्याळ मामा पार्थला गिफ्ट करतो. ते बघून खूप छान वाटतं सगळ्यांना आणि नंदिनी तर खुश झाली आहे. आता पार्थ ते घड्याळ स्वीकारतो आणि म्हणतो थँक्यू सो मच, आणि आता हे दोघेही मामाच्या पाया पडतात. इकडे या रम्याला तिची आई खाऊ घालत असते, जसं काही 2 वर्षांची पोरगीचे, घे ना बेटा खा ना बेटा असा आग्रह चाललाय. आणि आता त्या मंजू आत्याने पुन्हा एकदा फोटो पाठवलेत, पण वसू आत्या अजून काही भाव देईना, ती मंजू आत्यासारखी फोन पण करते. नंदिनीची आई आता त्यांच्या भावाकडे आली आहे आणि ती म्हणते काय रे दादा कशाला एवढी नाटकं केलीस रे, रागवलाय म्हणून, आधीच गिफ्ट आणलं होतंस तू जावयासाठी. मग आता ते म्हणतात रागवलो तर मी आहे, नाटकं नाही केली मी रागवण्याची, पण माझी नंदिनी खूप गोड आहे, ती कुटुंब जोडणारी मुलगी आहे, तुझं कशाला ऐकू मी माझ्या भाचीचंच ऐकणार. नाही शंकरचा राग आहे बरं का तुझ्यावर, जसा माझा राग आहे तुझ्यावर. मग आता त्या नंदिनीची आई म्हणतात जशी नंदिनी तुझी भाची आहे ना तसा शंकर पण माझा भाचा आहे, मी सांगितल्यानंतर तो ऐकेल माझं. म्हणजे कहाणी में बहुत बडा ट्विस्ट आहे प्रेक्षकांनो. 4था 5वा विलन येणार आहे याच्यामध्ये, त्याचं नाव असणार आहे शंकर. आता बघा पुढे काय काय घडलंय. आता या पार्थच्या आईने नंदिनीला मानाची साडी दिली आहे आणि तिच्या आईला सांगितले अहो शालिनी ताई लेकीला मानाची साडी देतीये बरं. आणि आता नंदिनीला ती साडी चेंज करून यायला सांगितलं आणि झटकन पटकन ती चेंज पण करून आली आहे प्रेक्षकांनो. नाहीतर मुली काय वेळ घेतात साखरपुड्याची साडी बदलायला. पण आली नंदिनी, लगेच आली आणि आता अंगठीचा कार्यक्रम सुरू होणार असतो. पण आता तेव्हाच नेमका ट्विस्ट आलेला आहे कहाणीमध्ये. म्हणजे तेव्हाच आता रम्याला
त्या पार्थच्या साखरपुड्याविषयी कळतं. आता बघा कसं कळतं ते. आता ही पिहू नंदिनीला आवाज देते की चल वहिनी, म्हणजे आता एक फॉर्मल कार्यक्रम सुरू झालाय. आता इकडे रम्या खात असताना ती वसू आत्या माळीकडे जाते. अगं आलेच बेटा मी, तू हे संपव. मंजू आत्याने सगळे सेल्फीज काढलेले आहेत, फोटोज काढले आहेत आणि आता मेन साखरपुड्याची जेव्हा वेळ आली ना तेव्हा ही रम्या करते तमाशा. आता त्या रम्याने ते साखरपुड्याचे फोटो पाहिले बाबा. नंदिनी आणि पार्थचे सगळे सोबत सोबत फोटो आहेत. तेव्हा ह्या वसू आत्या बाहेर गेलेल्या असतात घराच्या, म्हणजे त्या फार्म हाऊस मध्येच आहेत ना त्या दोघी जणी. मग आता पुढे बघा प्रेक्षकांनो, आता मोठा ट्विस्ट आहे. आता ती रम्या सगळ्या घरात तोडफोड करते ते फोटोज पाहिल्यानंतर. पार्थ नंदिनीची साखरपुडा करूच कसा शकतो या गोष्टीमुळेच तिला खूप त्रास होतोय. ती खूप धिंगाणा करते, तमाशा करते, सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देते आणि हा सीन त्यांनी एवढा रंगवलाय बाप रे बाप. आता त्या तिचा आरडाओरडा ऐकून पुन्हा वसू आत्या घरात येतात आणि म्हणतात अगं रम्या काय झालं. मग आता ती रम्या म्हणते तू माझ्याशी खोटं बोललीस, तुला माहित होतं ना आज पार्थचा साखरपुडा आहे म्हणून तू मला इकडे आणलंस ना. मग आता तिची आई तिला समजवते वसू आत्या, अगं बेटा अगं साखरपुडाच झालाय ना, लग्न थोडीच झालंय, मी लग्न त्याचं मोडेन, तू नको काळजी करूस. मग आता रम्या म्हणते अगं आई असं कसं लग्न मोडेल, लग्न व्हायची वाट बघू का मी, नाही आता माझा तुझ्यावर विश्वासच राहिलेला नाहीये. आता ती एवढी समजवते वसू आत्या, पण ही रम्या काही ऐकायला तयार नसते. तिच्या भारी अंगात आलेलं असतं एकदम मंजुलिका. आता ती लगली तोडफोड करते, किचन मध्ये जाते आणि पेट्रोलची कॅन शोधते आणि आता ती कॅन घेऊन ती तिच्या खोलीमध्ये स्वतःला डांबून घ्यायचा प्रयत्न करते. त्या वसू आत्या तिला खूप थांबवतात, अगं थांब ग रम्या, थांब ग रम्या. पण आता या रम्याच्या ताकदीपुढे त्या वसू आत्याची ताकद लागणार होती का. रम्या तिच्या आईला अशी लोटून देते, आई तू बाजूला हो, असं करून तिने जोरात लोटून दिलंय तिच्या आईला आणि खोलीचा दरवाजा लॉक करून टाकलाय. इकडे नंदिनी बिचारी खूप खुश असते, तिच्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवतीये, सगळा तिचा मुवमेंट एन्जॉय करतीये. पण तेवढ्यात आता या पार्थला फोन येतो. मग आता हे नंदिनीच्या लक्षात येतं की त्याला कोणाचा तरी कॉल येतोय. आता तो डिस्टर्ब झालेला ती बघते आणि नंदिनी म्हणते महत्वाचा फोन आहे का, तुम्ही घ्या ना मग. तर त्याआधी ना प्रेक्षकांना थोडी चिडवाचिडवी होते. आता हा जीवा म्हणतो आता आमचा पार्थ दादा नेहमी म्हणणार मी नंदिनीला विचारतो. मग काव्या म्हणते आमची नंदिनी ताई पण म्हणणार, पार्थला विचारून सांगते. मग आता हे सगळे चिडवत असतात या कपलला आणि तेवढ्यात या पार्थच्या मोबाईलवर रम्याचा फोन येतो. तुम्हाला ना प्रेक्षकांनो बोर होऊ नये म्हणून डिटेलमध्ये सांगते मी हा एपिसोड आणि पटपट सांगतेय. तर आता पार्थ फोन रिसीव्ह करत नसतो, तो रम्याचा फोन कट करतो. नंदिनी म्हणते महत्वाचा फोन आहे का, तुम्ही रिसीव्ह करू शकता. पार्थ म्हणतो ह्यापेक्षा महत्वाचं आणखीन काय असू शकतं. असं म्हणल्यावर नंदिनीला ते खूप छान वाटतं. पण आता रम्या विचार करते माझा फोन कट करतो काय, असा विचार करून ती तिच्या मामाच्या फोनवर फोन करते, म्हणजे पार्थच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करते. आता खरं तर त्यांनीही फोन कट केला असता तर चाललं असतं, पण तमाशा कसा रंगेल ना. मग आता ते पार्थचे वडील रम्याचा फोन एका खोलीत जाऊन रिसीव्ह करतात, तो असतो व्हिडिओ कॉल. आता ते फोन रिसीव्ह करत म्हणतात बोल ग रम्या, अगं काय म्हणतेस बेटा. आता रम्या म्हणते मामा माझ्या भावनांचा विचार न करता तू पार्थचा साखरपुडा त्या नंदिनीशी ठरवतोयस ना, तुला हे सगळं करायचं मनात आलं तरी कसं. पेट्रोलची कॅन बघून ते बिचारे घाबरून जातात खूप आणि म्हणतात रम्या रम्या अगं शांत हो बेटा, अगं आपण बोलू, काही वेडेपणा करू नकोस. पण रम्या धमकवते आणि म्हणते मामा ताबडतोब पार्थला फोनवर बोलव, नाहीतर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेल. मग आता ते पार्थचे वडील तातडीने पार्थकडे जातात आणि हळूच त्याच्या कानात सांगतात रम्याचा फोन आहे, तू जरा वेळ बोलशील का प्लीज, महत्वाचं आहे. आता नंदिनीला तिथे असलेल्या सगळ्याच लोकांना जरा ऑकवर्ड आणि विचित्रच वाटतंय की हा काय प्रकार चालू आहे. पण आता हा पार्थ सुद्धा वेळ न दवडता लगेच त्या रूम मध्ये जातो आणि या रम्याशी व्हिडिओ कॉलवर बोलतो. तेव्हा रम्या पार्थला खूप धमक्या देते आणि म्हणते पार्थ तू माझ्या भावनांचा विचार न करता नंदिनीशी साखरपुडा करतोयस, मी आता स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेणार आहे आणि याला तूच जबाबदार असणार आहेस. आता पार्थ खूप घाबरतो, तिला समजवतो रम्या असा वेडेपणा करू नकोस. मग आता रम्या म्हणते मला वाटलं होतं की मामा आणि मामी तुझं मन बदलतील, पण नाही, तुम्हा सगळ्यांना त्या नंदिनीला घरात आणायचंय ना, आता मी सोडत नसते तुम्हा सगळ्यांना. तुम्हाला जर माझी काळजी असेल तर ताबडतोब इथे या आणि पार्थ तू इथे आला पाहिजे. असं म्हणल्यावरती काय बोलणार बिचारा पार्थ, तो तातडीने निघालाय तिकडे जाण्यासाठी आणि काहीही न बोलता निघालाय. तो त्याच्या वडिलांना जाताना सांगतो की बाबा तुम्ही इथलं सगळं सांभाळा, मी रम्याला समजावून आलोच. आणि आता असं म्हणल्यावर काय बोलणार. पण आता सगळे वराडी बिचारे टेन्शन मध्ये आले ना की असं काय झालं, पार्थ
चालू साखरपुड्यामधनं निघून गेला आणि हा भाग त्यांनी इथेच संपवला. पुढच्या भागामध्ये नंदिनीचा समजूतदारपणा आपल्याला दिसणार आहे. तो मामा पुन्हा तमाशा करतो आणि म्हणतो, हा असला मुलगा आमच्या भाचीसाठी. मग नंदिनी समजवते, अरे मामा, त्यांनी काही सांगितलं नसेल तरी सुद्धा मला कळलंय त्यांचा आणि माझा एकमेकांवर खूप विश्वास आहे. तू नको काळजी करूस, हे परत येतील साखरपुड्यामध्ये. असं बोलून नंदिनी तिच्या मामाची आणि सगळ्यांची समजूत घालत असते. नंदिनी सारखी समजूतदार मुलगी आपल्या घराला मिळाली आहे हे बघून खूप छान वाटतंय पार्थच्या घरच्यांना आणि अभिमान वाटतोय. तर प्रेक्षकांनो, हा एपिसोड त्यांनी या ट्विस्ट वरती संपवलाय. आता उद्याच्या भागामध्ये मजा येणार आहे बघायला. पार्थ साखरपुड्यामध्ये परत येईल का रम्याची समजूत घालून, हे आता आपल्याला उद्या कळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला माझ्या आवाजात ऐकायला मला नक्की कमेंट करून कळवा. इंटरेस्टिंग होता आजचा एपिसोड, मला तर आवडला. तुम्हाला आवडलं का कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या.